मित्रांनो, हा आहे बजाजचा BS6 CNG रिक्षा। हा तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळतो बाहेरून। मित्रांनो, यामध्ये आतमध्ये तुम्हाला काय काय सुविधा पाहायला मिळतात आपण पाहणार आहे। डॅशबोर्ड काही अशा प्रकारे दिसतो। स्पीडोमीटर तुम्हाला इथे पाहायला मिळतो मित्रांनो। त्यासोबत त्या शेजारी चार्जिंग सॉकेट देखील आहे। डाव्या साईडला तुम्हाला इंडिकेटर आणि लाईटचं अप्पर डिपरचं बटन आहे। त्याचबरोबर उजव्या साईडला वायपरचं आणि पार्किंग लाईटचं व हॉर्नचं बटन आहे। उजव्या साईडला डॅशबोर्डवरती तुम्हाला CNG व पेट्रोलचं कन्सोल पाहायला मिळतो। त्याचबरोबर तुम्हाला खाली इथे ब्रेक देखील पाहायला मिळतो मित्रांनो। रिक्षाचा ब्रेक हा खालच्या बाजूला असतो व इथे तुम्हाला एक्सिलेटर पाहायला मिळतो। स्विच इथं आहे व त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला CNGचं स्विचचं बटन व पार्किंग लाईटचं बटन देखील पाहायला मिळते। स्पीडोमीटरमध्ये तुम्हाला 80चं स्पीड लिमिट या ठिकाणी दाखवतं मित्रांनो। चार्जिंग सॉकेट देखील आहे, या ठिकाणी पेस देखील आहे। त्याचबरोबर गिअर तुम्हाला हातामध्ये पाहायला मिळतात। इथे देखील थोडा स्पेस आहे मित्रांनो रिक्षामध्ये, तुम्ही चावी वगैरे ठेवू शकता। CNG किती आहे हे देखील तुम्हाला इथे समजते। त्याचबरोबर बॅटरीचं इंजिनचे लाईटचं ऑप्शन या ठिकाणी आहे मित्रांनो। इथे तुम्हाला एक लाईट पाहायला मिळते। समोर देखील पेस खूप चांगल्या प्रकारे आहे। या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं आहे गाडीमध्ये कमीत कमी मित्रांनो पेट्रोल 2 ते 3 लिटर ठेवले पाहिजे। या ठिकाणी देखील तुम्हाला सिक्युरिटी पेस पाहायला मिळते। याला लॉक देखील आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या अमूल्यवान वस्तू ठेवू शकता। खाली या ठिकाणी मित्रांनो रिक्षाचा रिवर्स गिअर आहे मित्रांनो हा। इकडे रिक्षा तुम्ही चावीने नाही चालू झालं तर हाताने चालू करू शकता। आता आपण रिक्षामध्ये तुम्हाला मित्रांनो मॉडिफाय केलेला रिक्षा आहे। आतमधून काही अशा प्रकारे पाहायला मिळतो व मागे अशा प्रकारे एवढी जागा तुम्हाला पाहायला मिळते। तर मित्रांनो, आज आपण बजाज रिक्षाबद्दल माहिती तुम्हाला सांगितली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती व कोणत्या गाडीबद्दल माहिती पाहिला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला या रिक्षाची नवीन रिक्षाची किंमत व डाऊन पेमेंटविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।